नमस्कार, मी आहे कार्तिक श्रीवास्तव. ट्रॅव्हल करताना तुम्ही मला पाहिलंच असेल. नमस्कार, मी शर्वरी बांबळे. तर माझे मेकअप ट्युटोरियल्सचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असतील. नमस्कार, मी प्रेरणा कानडे. मी आहे मोटिवेशनल स्पीकर. नमस्कार, मी निखिल दांगट. माझे रोस्टिंग व्हिडिओ तुम्ही पाहतच आहात, मला माहित आहे, पाहताय ना. पण आम्ही एक नवीन पेज ओपन केलंय इंस्टाग्रामला, कान गायडर्स या नावाने. तर कान गायडर्स आहे ना काहीतरी धनतनाना, तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आम्ही देणार. ते पण फक्त 500 रुपयामध्ये. तुम्ही 5 मेसेजेस करू शकता. आणि हो, तुमची पर्सनल लाईफ आमच्यासोबत सिक्रेट राहील, ही जबाबदारी आमची. हो, आतापर्यंत आम्ही 50 पेक्षा जास्त कांडचं सोल्युशन काढलेले. ठीक आहे, तर मग काय, या इंस्टाग्रामला आणि सांगा तुमचं कांड आणि फक्त 2च तासात मिळवा तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन. आजच कान गायडर्स या इंस्टाग्राम पेजला फॉलो पण करा. धन्यवाद. कट करा, कट करा, बस करा. चांगला आला. चला आता पटापटा आपल्या बाईटचे व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सगळ्यांनी पोस्ट करा. ठीक आहे, आणि रील्स पण पोस्ट करा आणि कोलॅब करा कान गायडर सोबत. हा एक्झॅक्टली. हा ठीक आहे. चलो, मुलींचा प्रश्न आहे. माझा एक बॉयफ्रेंड आहे आणि मी त्याच्यावर खूप सिरियस आहे आणि मला लग्न सुद्धा त्याच्या सोबतच करायचं. पण माझे साइड बॉयफ्रेंड्स आहेत आणि त्या सगळ्या साइड बॉयफ्रेंड सोबत माझं फिजिकल रिलेशनशिप आहे. कारण माझ्या बॉयफ्रेंड कडून मला फिजिकल सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. एक दिवस माझ्या बॉयफ्रेंड सोबत मी सेक्स करत होते तेव्हा त्याची बॅटरी लगेच चार्ज होऊन लगेचच उतरते. मला त्याला असं सांगायचं आहे की तुला डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट घ्यायची गरज आहे. तर मला समजत नाही, मी त्याला कसं सांगू. काय? अरे काय बोलती चुत्या पोरगी. खरं तर ना, हिलाच डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट घ्यायची गरज आहे आणि तो डॉक्टर सुद्धा हिला कोणत्याच ट्रीटमेंटनी सॅटिस्फाय नाही करू शकणार. अशा मुलीचा प्रॉब्लेम काय असतो माहिती का, यांच्या मनात, विचारात, डोक्यात फक्त ना सेक्सचे थॉट्स चालू असतात. हो, सेक्सच्या पलीकडे ना ह्यांना असं काही दिसतच नाही जगात. बेशुद्ध बॉयफ्रेंड असून सुद्धा साइड बॉयफ्रेंड आहे तिचे. साइड बॉयफ्रेंड ते पण असं होय. मला तर साइड बिझनेस माहिती आहे बाबा. आता हा मुलींचा प्रश्न आहे, तुम्हीच उत्तर द्या मुलींना. आणि विषय मुलांचा आहे ना. पण होल्ड ऑन बेबी, प्रत्येकाचे नीड्स असतात. मला वाटतंय ना, इथं ट्रॅव्हल करायची गरज आहे, शांत राहायची गरज आहे.
जरा वेळ घे आणि तुझ्या पर्सनल लाईफमध्ये काही इश्यू असतील तर ते सॉल्व्ह कर. फिजिकल रिलेशन इज नॉट एव्हरीथिंग. मुलं तुला फिजिकली सॅटिस्फाईड करू शकतात की नाही यावरून मुलांना जज नको करू. आणि तू थेरपी घे. तुला कोणासमोर तरी व्यक्त होण्याची गरज आहे. तुला क्लॅरिटी मिळेल. आणि हो, आपली कोणतीच गोष्ट एखाद्या मुलावर काय कोणावरच डिपेंड नाही ठेवायची. शरू, आय एम सो प्राऊड ऑफ यू बेबी. आय लव्ह यू. यू आर द बेस्ट. काय मग मुलांनो, या जनरेशनच्या मुली काय विचार करू शकतात मुलांबद्दल पाहिलं का? आता स्वतःला विक्टीम नका समजू लगेच. इथे 2 प्रकारच्या मुली पाहायला मिळतात. एक प्रकार ज्या मुलीने प्रश्न विचारला आणि दुसरा ज्यांनी प्रश्नाचं उत्तर दिलं. या जनरेशननी लॉयल्टीला घोडा लावलाच आहे, पण आता खंत याची वाटत आहे की सॅटिस्फॅक्शनच्या लढाईमध्ये जनरेशन अडकलेली आहे. तर कसा वाटला आजचा एपिसोड ते कॉमेंट्स करून नक्की कळवा. आणि देवदारा एंटरटेनमेंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि हो, लाईक करून जा. आणि हो, पुढच्या काळासाठी रेडी आहात ना? शेअर. बाय. हे आउटफिट शेअर बोलतो.